मुंबईतील कबूतरखान्यावरून चर्चेत आलेले मंगल प्रभात लोढा पुन्हा एकदा आता चर्चेत आलेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या रांगा दिसत आहेत. दुसरीकडे व्यावसायिक वापराचा सिलेंडर मिळण्यास अडचणी येत असल्याने अनेकांनी कोळशाच्या शेगड्या वापरण्यास सुरुवात केली आहे. हे सगळं सुरू असताना आता जैन मंदिरांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी लोढांनी पुढाकार घेतलाय. जैन मंदिरांमध्ये गॅस टंचाई असल्याने प्रसाद आणि इतर गोष्टी तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अशावेळी लोढा यांनी जैन श्री दर्शन प्राईड जैन संघाला पत्र पाठवलंय, ज्यात त्यांनी गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. 28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ओलीसाठी गॅसची आवश्यकता असल्यास वैयक्तिक फोनवर संपर्क करून माहिती देण्याचं आवाहन देखील त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलंय. एकीकडे व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा असताना लोढांनी जैन मंदिरांना सिलेंडर पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. लोढांनी असं पत्र लिहिल्याने इतर समाजातील लोकांमध्ये आता नाराजी आहे. शिवसेना ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट लिहित यावर प्रतिक्रिया दिली आहे. जैन समाजाला गॅस हवा असल्यास संपर्क साधा असे वक्तव्य भाजप मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेलं आहे. मात्र यावरून असा प्रश्न पडतो की भाजपचे मंत्री संपूर्ण राज्यासाठी आहेत की केवळ एखाद्या समाजासाठी, असं त्या पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय. दरम्यान लोढा यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. धार्मिक कामासाठी लागणारा गॅस सामान्य कोट्यातून उपलब्ध होत नाही. माझ्या विधानसभा क्षेत्रात कोणालाही धार्मिक कामासाठी गॅसची आवश्यकता असल्यास मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करेन. काही व्यक्ती राजकीय हेतूने अफवा पसरवत आहेत. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यांच्याकडेही धार्मिक कामासाठी अशी कोणती मागणी आली असल्यास ती त्यांनी माझ्याकडे पाठवावी, असं लोढा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.